कारण गाय गार गरम सारखं अंगावर पाणी पडणं, उष्णतेची झळायला लागणं, ह्याचं परिणाम वेगळे होतात. की आपल्याला वाटतं की थंड झालं, पण ते ॲक्च्युअल थंड नाही झालं. आता काय होतं, दरवेळेस उन्हाळ्यात दुधाला रेट चांगला असतो, त्यामुळे शेतकऱ्यांचा कल काय असतो की उन्हाळ्यात जास्त दूध घालायचा. आता प्रत्येक गोट्यावर प्रॉब्लेम मास्टायटिसचा आणि ॲबॉर्शनचा आहे. 7व्या महिन्यात 6व्या महिन्यात गाय ॲबॉर्ट व्हायला लागलेत. 10-5 हजार रुपये जास्त कमवायच्या नादात स्वतःचं $1,00,000-2,00,000 रुपये नुकसान कशाला करून घ्यायचं. दूध व्यवसाय तर आपण करत असतो, पण त्यामधून जर आपल्याला चांगल्या प्रकारे नफा कमवायचा असेल आणि यशाच्या शिखरापर्यंत लवकरात लवकर पोहोचायचं असेल तर आपल्याला त्यामधील छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, त्या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेतल्यानंतर आपण यशाच्या शिखरापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतो आणि याची सुरुवात होते ती गायी खरेदीपासून. आज आपल्यासोबत असणार आहेत पैलवान डेअरी फार्मचे सर्वेसर्वा सागर चव्हाण. ते आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहेत. चला आपण त्यांना भेटूया आणि जाणून घेऊया कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी ते आज आपल्याला सांगणार आहेत ते. नमस्कार. नमस्कार सर्वांना. तर मला सांगा, तुम्ही कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आज सांगणार आहात? नाही, मूळ म्हणजे काय होतं माहिती का, दूध व्यवसाय म्हणजे आपला हा व्यवसाय तर गायपासून चालणार आहे. तुमचं गायचं सिलेक्शन चुकलं तर अख्खा व्यवसाय चुकला तुमचा, म्हणजे व्यवसाय तोट्यातच जाणार आहे. आणि गायचं सिलेक्शन हे सीझनप्रमाणे करावं लागतं की प्रत्येक सीझनमध्ये गायचा परफॉर्मन्स हा वेगळा राहतो. ते सीझनवर बऱ्यापैकी डिपेंड राहतो की आता उन्हाळ्याचं सीझन चालू आहे, गायचं जास्त पीक का असतो कधी थंडीच्या दिवसात. म्हणजे हिवाळ्यात ज्या गाय वेन होती, ज्या गायची डिलिव्हरी होती त्या गायचं जबरदस्त दूध निघतं, जास्त दूध निघतं. आणि ज्या गाय उन्हाळ्यात डिलिव्हरी होतात त्याला टेम्परेचरचा मार बसतो, कारण त्यावेळेस काय होतं, गाय स्टेबल राहत नाही, डायजेशन प्रॉपर होत नाही आणि हीटमुळं 100% दुधावर मार बसतो. आता जे माझे रेग्युलरसुद्धा जे कस्टमर आहेत 10-11 वर्षापासून, ह्यांच्यासुद्धा गोट्यावर प्रत्येकाच्या जवळपास 90% लोकांच्या गोट्यावर सध्या प्रॉब्लेम चालू आहेत. प्रॉब्लेम म्हणजे कसे चालू आहेत की आता उन्हामुळं दूध कमी निघतं आहे, गायींचं पचन व्यवस्थित होत नाही, रवंत कमी प्रमाणात होत आहे. आणि ज्या गायी डिलिव्हरीला आहेत, ज्या गायी गाभण आहेत, ह्या गायींची प्रॉपर डिलिव्हरी होईना, ह्या गायी आधीच व्यायला लागल्यात. हीटमुळं, हार्मोन्स इनबॅलन्समुळं आणि टेम्परेचरचा प्रभाव त्याच्यावर जबरदस्त आहे. आता होतं काय माहिती आहे का, जर गाय तुमची नॉर्मल नाही वेली आणि तिची वार नाही पडली तर त्या गायकडनं तुम्ही दुधाची अपेक्षा तेवढी करू शकत नाही. भले मार्केटमध्ये बरीच औषधं आहेत की त्याचं ट्रीटमेंट करता येतं, पण ती खर्चिक विषय आहे आणि शेवटी ते एक्सपिरियन्सचा विषय आहे. जर तुमच्याकडे चांगला डॉक्टर असेल, त्यानं जर व्यवस्थित मॅनेजमेंट केलं आणि ती गाय सेटल केली तर गाय दूध देऊ शकते. पण जर ती नाही जमलं तर मी शेवटी मग तो नुकसान त्या शेतकऱ्याला म्हणजे स्वतः पैशातनं चुकवावं लागतं. आता बऱ्यापैकी आता काय होतं माहिती आहे का, उन्हाळ्यात गाय घेणं टाळलं पाहिजे. म्हणजे आता ज्यावेळेस उन्हाळा पिकवर आहे, आता अख्ख्या राज्यात म्हणजे देशात अख्ख्या टेम्परेचर जास्त आहे, माणसाला घरात बसू वाटेना, जनावराचं काय करणार. आता आपण त्याला पर्याय म्हणून फॉगर वगैरे लावले होते, पण त्या फॉगरचा साईड इफेक्ट असा झाला की माझ्या गोट्यावर 7 गाय आजारी पडल्या, 4 गायींना मास्टायटिस झाला, 3 गाय टेम्परेचरमध्ये गेल्या. ज्यावेळेस ती फॉगर बंद केला आम्ही पूर्ण आणि गायींवर लक्ष दिलं तर ते लक्षात आलं की फॉगरमुळं बऱ्यापैकी ते कारण आपल्याकडे घडलं. कारण गाय गार गरम सारखं अंगावर पाणी पडणं, उष्णतेची झळायला लागणं, ह्याचं परिणाम वेगळे होतात. की आपल्याला वाटतं की थंड झालं, पण ते ॲक्च्युअल थंड नाही झालं. ते तेवढ्या पुरतं झालं की तुम्ही AC एअर कंडिशनमध्ये बसला, तुम्ही 1 तास अर्धा तास बसला आणि परत उन्हात गेला तर तुम्हाला 100% ते उन्हाचा डायरेक्ट तुम्ही सनलाईटमध्ये येणार आहे आणि तुम्हाला उन्हाचा प्रभाव तुमच्यावर पडणार आहे. मग आता काय होतं माहिती आहे का, की आता काय होतं, दरवेळेस उन्हाळ्यात दुधाला रेट चांगला असतो, त्यामुळे शेतकऱ्यांचा कल काय असतो की उन्हाळ्यात जास्त दूध घालायचा. पण माझं म्हणणं काय की जास्त दूध घालण्यापेक्षा जी गाय तुमच्या गोट्यात स्वतःची आहे ती सेटल करा. किंवा जर गाय खरेदी करायची असेल तर ती गाय कशी पाहिजे की ती गाय जिथनं खरेदी करणार आहे तिथं पूर्णपणे सेट झालेली असू द्या, 99% ती गाय डिलिव्हरी झालेली असू द्या. जर ती गाय पुढच्या व्यापाऱ्याकडे किंवा XYZ शेतकऱ्याकडे असू द्या, तिथं जर डिलिव्हरी झाली असेल, तिची वार वगैरे व्यवस्थित पडलेली असेल आणि तिचं व्यवस्थित मिल्किंग चालू असेल तर ती गाय घ्यायला हरकत नाही. पण उगाच गाय ट्रान्सपोर्ट होऊन आली, आता मी बेंगलोरवरून गाय आणायचे थांबवले, 5 एप्रिल नंतर मी परत लॉट आणला नाही. ती कस्टमरची मागणी आहे. पण प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, डायरेक्ट गाय आणल्यानंतर हीट एवढी जास्त आहे, गाडीमध्ये नको एवढं गरम होतं, गाडी पूर्ण पॅक बंद असते, पुढनं थोडं उघडलेलं असतं, पण ते कम्फर्टेबल नाही. मग हिथं आल्यानंतर काय होतं माहिती आहे का, की गडबडीत आपल्याकडनं गाय विक्री होऊन जाते. आता शेवट कसं, मी जरी असलो किंवा कोणीही असलं, माझ्या गोट्यात गाय व्यवस्थित आहे, मी देताना व्यवस्थित आहे, एकदा इथून नेल्यानंतर मी सुद्धा काय त्याची क्युरी ऐकून घेणार नाही, कोणीच घेत नाही. कारण काय होतं माहिती का, आपण देताना नॉर्मल आहे. मग त्याच्यापेक्षा स्वतः तोट्यात जाण्यापेक्षा बाबा वेलेली गाय घ्या, मिल्किंग करून घ्या, गाय घ्या 2 टाईम मिल्किंग करून घ्या. आता गाय दाखवतो तुम्हाला, ह्या 2 गाय. आता ह्या गायला आज 10वा दिवस आहे वेल्याला. माझ्याकडे सगळे फोटो बिटो आहेत, वेलेले डिलिव्हरी झालेले तारखेसहित. आता ह्या गायला 33-34 लिटर मिल्किंग माझ्याकडे प्रेझेंटला चालू आहे. त्या 2 नंबरच्या गायला 35 लिटर दूध चालू आहे आता.
अशा उन्हाळ्यात तिला आज 13वा दिवस आहे, 3च दिवसाच्या फरकाने या 2 गाय वेलेल्या आहेत. बर तर ह्या गाय प्रॉपर सेटल केलेल्या आहेत. आता कसं होतं, माझा एक्सपिरियन्स 10-11 वर्षाचा, या एक्सपिरियन्सवर त्यांचं जी मॅनेजमेंट, टॉनिक, त्याचे मिनरल्स वगैरे, त्याला काय गरज आहे आणि आपण काय देतोय, ह्या पद्धतीने ती गाय सेट होती. एकाही गाईला दाप नाही, काय नाही, गाय खात्यात वगैरे कशा, आता मी चारा टाकलाय बघा, व्यवस्थित खायला लागल्यात. हे असं खाल्लं पाहिजे जनावरांनी, खाल्लं तर दूध आहे, आणि त्या व्यवस्थित सेटल झाल्या पाहिजेत. ह्या गायींना दिवसातनं तर आपलं फ्री हाऊसिंग नाही, फ्री हाऊसिंगचं काम सुरू आहे दुसरीकडं. तर आता ह्या गाय जाग्यावर आहे, तरी यांना दिवसातनं मी 5 टाइम पाणी पाजतोय, 5 ते 6 वेळा यांना पाणी पाजतोय. गाय धुवत नाही, उन्हाळा असला तरी मी गाय धुवत नाही, पण त्यांच्या खालचं दिवसातनं कमीत कमी 5 ते 6 वेळा आम्ही धुवून काढतोय. ज्यावेळेस पाणी पाजायला जातो त्यावेळेस खालनं पूर्ण मॅट स्वच्छ धुवून घेतो, त्याच्यामुळे गारवा राहतोय. गारवा टिकवून ठेवा, स्वच्छता ठेवा. उन्हाळ्यात काय होतं, मस्टॅटिसचं प्रमाण जास्त आहे. आता प्रत्येक गोट्यावर प्रॉब्लेम मस्टॅटिसचा आणि ॲबॉर्शनचा आहे. 7व्या महिन्यात 6व्या महिन्यात गाय ॲबॉर्ट व्हायला लागलेत हिटमुळं. त्या हिटमुळं गाय ॲबॉर्ट झाल्यावर गाय दूध देत नाही. त्याच्यामुळं शक्यतो गाय खरेदीला थांबलं पाहिजे पाऊस पडेपर्यंत. जोपर्यंत 1-2 मोठे पाऊस होत नाही, टेम्परेचर डाऊन येत नाही, तोपर्यंत थांबलं पाहिजे. आणि जर गाय खरेदी केली तर ती गाय वेलेली पाहिजे आणि व्यवस्थित रुटीनवर पाहिजे, म्हणजे खाद्य चारा खाणारी, व्यवस्थित दूध देणारी. काही अडचण नाही तशी गाय घ्यायला. आता उन्हाळ्याच्या सीझन मध्ये रेट कमी असतो का गायींचा खरेदी करताना? गायींचा रेट कमी नाही, उन्हाळ्यात उलट गायचा रेट जास्त असतो. पण प्रॉब्लेम काय होतो माहिती, गाय सेटल होत नाही. हा उन्हाळ्यात म्हणजे कसं आहे माहिती आहे का, थोडक्यात ही गाय म्हणजे मटका खेळायला आहे. लागली नाही लागली तर पुढचं तुम्हाला बोलून देणार नाही, कारण ती तुम्हाला लगेच देऊन पैसे येऊन मोकळा होणार. शेवटी नुकसान तुमचं होणार आहे. तुम्ही वेलेली गाय घेतली, व्यवस्थित सेट झालेली गाय घेतली तर तुमचा फायदा आहे. पण प्रत्येक वेळेसच वेलेली गाय मिळेल असं संभाव्यता कमी आहे. त्याच्यामुळे कसं थांबलं पाहिजे. आता आम्ही कसं आहे माहिती आहे का, आपण व्यवसायापेक्षा आपल्याकडनं घेणाऱ्यांचा पण विचार जास्त करतो. त्याच्यामुळं नाही आणलेलंच बरं, आणि जे आहेत ते सेट करून दिलेत. आता ह्या गाय पूर्ण सेट करून अजून 2-3 दिवसानंतर पाठवायच्या, तोपर्यंत गाय अजून पिकवर येतील. आरामशीर 38-40 लिटरच्या रेंजमध्ये ह्या गाय जातील. अशा क्वालिटीची गाय मिळलं तर काही अडचण नाही. आता कस्टमर म्हटले असतील की गाय आम्हाला पाहिजे, तुम्ही आणा गाय, आम्ही खरेदी करतो. 100% कस्टमरांचे फोन येतात आणि तुम्हाला त्यात कमेंटमध्ये रिप्लाय पण येतील की 80% लोकांना माझं हे सांगणं की एकतर वेलेली गाय घेऊन जावा, इथं या 2 टाइम मिल्किंग करा, गाय घेऊन जावा, किंवा सरळ तुम्ही थांबा गाय घ्यायला, पाऊस पडेपर्यंत थांबा, एक अजून 15-20 दिवस थांबा, एकदा पाऊस चालू झाला की आम्ही तुम्हाला गाय देऊ. आणि बरेच माझ्या जवळजवळ 70-75 गायचं कस्टमर वेटिंगला आहे. त्यांना पाऊस चालू झाल्यानंतर मला गाय द्यायच्या सगळ्यांना. 8-10 गायींची क्वांटिटी आहे प्रत्येकाची, त्या पटीत त्यांना मला गाय पुरवायची. म्हणून ते न करता तुम्ही आतापर्यंत कस्टमरचा चांगला फीडबॅक असल्यामुळे आतापर्यंत आपण जे केलेलं काम आहे त्याचा एक चांगुलपणा म्हणून तुम्ही आतापर्यंत गाय खरेदी केली नाही. एवढा उन्हाळा आहे तरी तुम्ही गाय काय होतं माहितीये का, की आपण गायमध्ये 5-10 हजार रुपये मिळवणार, पुढच्या माणसाकडनं ती गाय माझ्याकडनं. आता आपल्याकडे जर बेसिक किमती महिन्याला तर 1.5 लाखापासून 2-2.5 लाखापर्यंतच्या गाय रेग्युलरला असतात. मग 2 लाख रुपयाची एखाद्याची गाय फेल गेली तर त्याचं वर्षाचं अख्खं प्रॉफिटच संपलं तिथं. मग करणार काय, असं होतं ना. ॲबॉर्शन झालं, आता समजा गाय गाडीतनं ट्रान्सपोर्ट झाली, ॲबॉर्शन होतंय. परवाच आता पुशेगाववरनं मी एक गाय आमच्या पाहुण्यांना पाठवलेली, त्या गायीला 20-25 दिवस बाकी होतं, गाय खाली झाली ती 2च दिवसात. काय करणार, वार नाही पडली, काय नाही पडली, गायनं कास नाही केली. आता त्यांनी जरी ट्रीटमेंट केलं तर जास्तीत जास्त गाय 8-9 लिटर दूध देईल. मग त्याच्या किमतीला ती जस्टिफाय करत नाही. आज काय होतं माहिती आहे का, तुम्ही ज्या XYZ किमतीला गाय घेतलेली आहे त्या किमतीला त्याचा न्याय झाला पाहिजे, नाहीतर त्याचा काहीच अर्थ नाही, त्या व्यवसाय करण्यात काहीच अर्थ नाही. आता दाखवतो तुम्हाला, ह्या गायची बघा आज डिलिव्हरी झाली मगाशी. आता हिची बघा दुपारी 12 वाजता डिलिव्हरी झाली. वार वगैरे पडली. हे आपलं मॅनेजमेंट आहे. तुम्हाला वाटते का गाय वेल्यासारखी? नाही वाटत. कुणीही सांगावं की ही गाय वेल्यासारखी वाटते, त्याला मी म्हणाले बक्षीस देईन. ही मॅनेजमेंट असतं. नॉर्मल डिलिव्हरी झाली, वार वगैरे पडली, माझ्याकडे फोटो व्हिडिओ सगळं आम्ही काढून ठेवतो. वार पडल्यानंतर गायचा व्हिडिओ वाराचा वगैरे काढून ठेवतो. ह्या प्रकारचं मॅनेजमेंट लागतं. आता ही सगळ्यांना शक्य नाही आणि सगळ्या गोष्टी सांगून होत नाहीत. म्हणजे एकतर तुम्हाला अशी गाय मिळाली पाहिजे, नाहीतर मग तुम्ही अशी गाय मिळून तोपर्यंत थांबलं पाहिजे. आणि असं काय मला वाटत नाही की महिन्याभरात कोण 50-60 हजार दुधातनं कमवत असेल, शक्य नाही. 10-5 हजार रुपये जास्त कमवायच्या नादात स्वतःचं 1-2 लाख रुपये नुकसान कशाला करून घ्यायचं. आता काय होतं माहिती आहे का, जे आपले सगळे कस्टमर आहेत ह्यांच्या स्वतःच्या गायींचं मॅनेजमेंट व्यवस्थित होईना. मग कुठल्या गायीला मस्टॅटिस होती, कुठल्या गायीला इंडायजेशन होते, शेण पातळ येते, काय होते, मग ती त्याच्याप्रमाणे त्याच्यावर काम करायला लागतं. आता बऱ्यापैकी काय होतं माहिती आहे का, गायांच्या बॉडीतलं रक्त कमी होतं, हिमोग्लोबिन कमी होतं. ह्याच्याकडे शेतकऱ्याचं बऱ्यापैकी लक्ष नसतं, त्यांच्या लक्षात येत नाही. ते लक्षात कधी येतं, ज्यावेळेस गायला जास्त प्रमाणात टेम्परेचर वगैरे येतं किंवा एखादी गाय बसती, मग रक्त चेक केल्यानंतर त्या रिपोर्टमध्ये येतं की गायच्या बॉडीमध्ये ब्लड कमी आहे, HB कमी आहे, प्लेटलेट काउंट कमी आहे.
तर याच्यासाठी उपाययोजना म्हणून काय रक्तवाढीची औषधं, शार्कोफेरॉल असू द्या, फेरिटासच्या गोळ्या ही चालू पाहिजे. तुमचं मिनरल मिक्सर प्रॉपर चालू पाहिजे गाईला उन्हाळ्यामध्ये. आणि चारा चांगला पाहिजे आणि जास्त हिटचा चारा नाही. आता काय होतं माहिती आहे का, जास्त दूध काढण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे मुरघास आहे, मका आहे. पण आता काय होतं, मुरघास मका ही उष्णतेच आहे, यात उष्णता जास्त आहे. त्याच्यानंतर तुम्ही जी पशुखाद्य आपण देतोय त्या पशुखाद्यामध्ये पण मकीचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे हीट जास्त होती गायला. आणि ते हीटमुळे काय होतं, गाय लवकर कव्हर होत नाही. माझं म्हणणं आहे की उन्हाळ्यात तुम्ही 40 लिटरच्या जागेवर 35 लिटर दूध काढा, पण ती व्यवस्थित काढा. त्या जनावराला पण त्रास कमी झाला पाहिजे. आतापर्यंत एखादं झालेलं नुकसान तुमच्या अनुभवातून कुठलं सांगाल, म्हणजे तुम्ही बघितलंय ते तुमच्या डोळ्यात देखत? आता भरपूर नुकसान झालं. तुम्हाला कुठं सांगत नाही की मला ती बोलायची सवय नाही की बऱ्याच लोकांचा मला रोज फोन येतात. पहिलं माझी गाय 7व्या महिन्यात खाली झाली, 8व्या महिन्यात खाली झाली, आता तर काय केलं पाहिजे. माझ्या एका मित्राचं घरचं कालवड 3.5 महिन्याचं अबाउट झालं. प्रॉपर नियोजन असून सुद्धा मी हिट पुढं नाही सांगू शकत, निसर्गा पुढं पर्याय नाहीत. शेवटी नशीब, पण त्या नशिबाला चॅलेंज न करणं हे आपलं काम. की बाबा माहिती आहे आत्ता पुढं धोका आहे, तर मग ती शांत बसलेलं पाहिजेच ना. कधी मी स्वतः माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला बाईट बनवून टाकलेलं की जोपर्यंत ऊन कमी येत नाही तोपर्यंत आपल्याकडनं गाय खरेदी होणार नाही आणि गाय म्हणजे बँगलोरचा लॉट येणार नाही. आणि मी माझ्या बोलण्यावर कायम आहे, अजून मी बँगलोरला गेलो नाही आणि आणली नाही. मला बँगलोरवरनं गाय आणणं काय अवघड नाही. मी वन टाइम 50 म्हणलं तर काय आणू शकतो. पण प्रॉब्लेम काय, ते विकूही शकतो. पण पुढं काय होणार माहिती आहे का, त्या 50 मधनं 30-40 गायांची कंप्लेंट येणार उन्हामुळं. त्या ट्रान्सपोर्टचा त्रास ही ती सगळं वेगळं म्हणजे हे होतं, प्रॉब्लेम येतात. आता तुम्ही जसं की म्हटलं आम्ही फॉगर वगैरे लावलेले, फॉगर वगैरे बंद केले, मग आता फॉगर बंद केल्यामुळे कसं नियोजन, म्हणजे कसं वाटतं? काय एकदम बेस्ट आहे. फॉगर जसं बंद केलं ना, गोट्यात 1 रुपयाचा मेंटेनन्स नाही. 38,000 रुपये ट्रीटमेंटला गेले 5 गायींना. 3 गायींना मास्टायटिस झाला, 2 गायी टेम्परेचरमध्ये गेल्या. आणि ही निव्वळ ही फॉगरची कृपा झाली आमच्यावर. फॉगरमुळे काय होतं, गायसारखं काय होतं, आता बॉडी टेम्परेचर वाढतं जनावराचं. जसं ह्युमिड होतं वातावरण, उष्णता वाढते. 12-1 वाजल्यानंतर काय होतं, गरम लाट लागते रोडवर, घरात बाहेर आलं की झाडायला लागतात उन्हाच्या. ही जनावरांवर सारखं पाणीवरनं चालू, त्याच्यामुळे त्या क्रॅम्पमुळे त्या जनावरांना मास्टायटिसमध्ये ह्याच्यामध्ये गेली गाय. आणि ती लवकर लक्षात नाही आलं. आता एवढं आपल्याला माहीत असून आमच्या लक्षात आलं नाही, त्यांना ट्रीटमेंट कराव्या लागल्या, खर्च करावा लागला, त्या कव्हर केल्या, सगळं झालं. पण 37-38,000 रुपये गेले आपले त्यात. आता मग जनावर थंड राहण्यासाठी काय केलं पाहिजे? काय नाही, जनावर थंड राहण्यासाठी म्हणजे जनावराला वॉटर इंटेक जास्त पाहिजे, पाण्याचं प्रमाण त्याच्या बॉडीत जास्त पाहिजे. त्याला जास्तीत जास्त पाणी पाजणे, स्वच्छता ठेवणे, खाली ओलावा ठेवणे आणि बऱ्यापैकी हवेशीर ठिकाणी बांधणे. म्हणजे झाडाखाली जर असेल तर सगळ्यात उत्तम, सावलीला मातीवर असेल तर 1 नंबर. मुक्त गोट्यामध्ये सुद्धा काय होतं माहिती आहे, उन्हाच्या जाळ्या जास्त बसतात. सावलीचं याचं प्रॉपर नियोजन पाहिजे. प्यायला पाणी स्वच्छ पाहिजे. आम्ही काय करतो, आता बोरचं पाणी पाजतो, मी प्रत्येक वेळेस बादली धुवून स्वच्छ धुवून ताजंच पाणी पाजतो. हे आता जे टाक्या वगैरे भरलेल्या असतात ना पाण्याच्या, ह्यात पाणी उष्णतेनं असं कोमट होतं आणि त्या पाण्याने काय होतं, पोट बिघडतं त्यांचं. त्या पाण्याचा पूर्ण टेस्ट निघून जातो. जनावर पाणीही कमी पितं तशा कंडिशनला. तुम्ही मग अशी म्हटलं की ॲबॉर्शन वगैरे झालेलं आपल्याला बघायला मिळतं, तर हे ॲबॉर्शन कशामुळे होत असेल नक्की? हीटमुळं. आता जास्त हीट झाली, गेलं टेम्परेचर वगैरे आलं. आता काय होतं माहिती आहे का, समजा एखाद्या गाईनं कमी जास्त खाल्लं, आपण टेम्परेचर चेक केलं तर 103.5, 103 ते 104च्या रेंजमध्ये टेम्परेचर दाखवतं. ज्यावेळी शेतकरी डॉक्टरला कॉल करतो की 103-104च्या रेंजमध्ये टेम्परेचर, तर डॉक्टर काय म्हणतात, हीट जास्त आहे, हीट जास्त असल्यामुळे नॉर्मल 103 म्हणजे नॉर्मल टेम्परेचर आहे उष्णतेमुळं. पण कधी कधी ही नॉर्मल नसतं, तर ह्या नॉर्मलमध्ये ॲबनॉर्मल विषय होऊन जातो. आणि जर गायला ते ॲबॉर्शनमध्ये जर गेली, टेम्परेचर बॉडीत 1-2-3 दिवस राहिले तर गाय ॲबॉर्ट होते. आणि ही लक्षात येत नाही. आता ज्या गायची प्रतिकारशक्ती चांगली आहे, इम्युनिटी पॉवर चांगली आहे, ही गाय सिम्पटम्स दाखवत नाही. ही माझा स्वतः अनुभव आहे, मी घेतलेला आहे 3-4 गायींचा, की त्या गायींचे सिम्पटम्सच दिसले नाही. गाय चारा खाती, खुराक खाती, या पण नॉर्मल अशी कॉमर्स लगत. मग आपण काय विचार करतो की जरा ऊन जास्त आहे त्यामुळे काय थोडी नॉर्मल कॉमर्स लगत करत असेल, पण ते आपलं जजमेंट चुकीचं होतंय. नंतर ज्यावेळेस गाय अबॉर्ट होती किंवा स्टडीज होते त्यावेळेसच कळतं की गायला त्या कारणामुळे ही सगळं घडलंय. आता प्रत्येक जणाचं बघतो की आपलं असं शेड, प्रशस्त शेड आहे, मुख्य व्हेंटिलेशन वगैरे करण्याचं, व्हेंटिलेशन वगैरे त्यासाठी जागा आहे. पण काही जणांचे उन्हात पण असतात, भरपूर उशीर उन्हात ठेवतात ते, आणि त्यांनी त्याची काळजी घेतलीच पाहिजे. उन्हात नाहीच ठेवलं पाहिजे. प्रॉपर टाइम टेबल नसतं त्यांचं. टाइम टेबल पाहिजे. एकतर ह्यांना तुम्हाला सांगतो, सकाळी 6ला चारा टाकतो आपण. सकाळी 6ला चारा झाला, खाद्य झालं की 7 वाजता 7-7:30ला पहिलं पाणी पाजलं जातं. परत 10-11 वाजता परत एकदा पाणी असतं. 3-4च्या रेंजमध्ये परत पाणी असतं.
आता संध्याकाळी 6ला चारा टाकला, कुट्टी टाकली, सगळं दारा वगैरे आता वेलेल्या गायांच्या झाल्या की परत 7-7:30ला पाणी पाजतो. आणि रात्री जेव्हा 11 वाजता मी जेव्हा कुलूप लावायला तो गोट्याला तेव्हा परत एकदा बादल्या भरून ठेवलेल्या असतात. ते सकाळी गाय रातभर पाणी पिऊन टाकतात. म्हणजे आपल्याला कसं आहे, उन्हाळ्यात कधीही ताण लागते. ताण लागले आपल्याला पाणी पाहिजे. ज्याची जनावर बांधून आहेत त्याला कसं समजणार त्या जनावराला ताण लागले, त्याच्यापाशी प्यायला पाणी शिल्लक पाहिजे शेजारी. हा विषय मेन आहे. आता मला सांगा की गाई, आता एखाद्याला गाय खरेदीच करायची म्हणला, त्याचं म्हणणं आहे की मला उन्हाळ्यात मी गाय जर खरेदी स्वतः करायची. मला घ्यायची असलं ना तर मी वेलेली गाय घेणार. मी काय- गाभण गाय घेणार नाही. बरं, त्यामध्ये काय बघून घेतलं पाहिजे त्यावेळेस त्यांनी? काय नाही, आता जर वेलेली गाय असेल तर वार पाडलेली व्हिडिओ पाहिजे गायची. मेन गोष्ट, सगळ्यात मेन गोष्ट वार पाडलेली व्हिडिओ पाहिजे. दुसरी गोष्ट, समोर जाऊन खाद्य ठेवा, गायला खाद्य खाल्लं, वैरण खाल्ली, व्यवस्थित रवंत केला, दार काढून बघा गाय घ्या, काहीच अडचण नाही. आता आपलं दूध कसं चालू आहे? आता माझ्याकडे बघा 3 गाय वेलेले आहेत. एका गाईला 10 दिवस, एका गाईला 13 दिवस आणि एका गाईला आज 3रा दिवस आहे. 10 दिवसवाली 33 वर आहे, 13 दिवसवाली 35 वर आहे आणि 3ऱ्या दिवसावाली गाय आता 25-26 लिटरवर आहे. म्हणजे आपण जे देतो बाकीच्यांना पण देतो, त्यासोबतच आपण स्वतः पण त्यामध्ये काम करून चांगल्या प्रकारे शेवट दूध कसं होतं माहिती आहे का, की फर्स्ट आपण गाय घेताना ज्या हिशोबाने घेतो की जर गाय वेली माझ्या घरी राहिली तर मला 30 लिटरची आतली गाय परवडत नाही पिळायला. मी ते टार्गेटने गाय खरेदी केलेली असते आणि मी सेट करून गाय दिलेलं घ्यायचं तर प्रॉब्लेम येणं म्हणजे शक्यच नाही. हा फक्त काय होतं की प्रत्येकाला वेलेली गाय देणं मलाही शक्य नाही. आता हे उन्हाळ्यामुळे होऊ शकतं बाबा, माझ्याकडे आता 2-4 गाय आहेत म्हणून मी देऊ शकतो. आता 2 गाय तर मी दिल्या फोनवरच दिल्या. पण ही काय होतं माहिती आहे का, हे असं होत नाही. आता जे आमचे रेग्युलर कस्टमर आहे ज्यांना ट्रीटमेंट वगैरे माहिती आहे, आता ज्याला हेवी गाय घ्यायची, जास्त दुधाची गाय घ्यायची, ह्यांना तर मी आधीच क्लिअर सांगितलं की थोडं ऊन कमी झाल्याशिवाय घेऊ नका. कारण काय होतं माहिती आहे का, आपल्याला कस्टमर पण जपायचा आहे. आपल्याला तेवढ्या एका गायच्या प्रॉफिट पुरता आपला विषय नाही की परत त्या गोट्यावर माझ्या 10 गायी जाव्यात, ही माझी पॉलिसी आहे. मी एक गायकडनं जर त्यांना धक्का बसला तर ती परत आपल्याकडे येणार नाहीत. त्यांची पण काळजी केली पाहिजे. मेन गोष्ट तर मग योग्य सीझन कोणता गाय खरेदी करण्याचा? नाही, पावसाळा हिवाळा बेस्ट सीझन. उन्हाळ्यात कसं जपून गाय घेणे, व्यवस्थित चेक करून गाय घेणे. पण पावसाळ्यात हिवाळ्यात काय अडचण येत नाही, दूधही चांगलं निघतं, प्रॉब्लेम कमी येतात, गाय सेट होतात व्यवस्थित, अडचणी जास्त येत नाहीत. आणि ज्यांना कमी पैशात खरेदी करायचं असेल तर त्यांनी कोणत्या सीझन मध्ये करावं? कमी पैशात तुम्हाला एक सांगतो मी, कमी पैसे म्हणजे ब्रीडच्या गायचा रेट कधी कमी नसतो. जरी गायचा रेट 10-20 रुपये कमी झाला तर त्यावेळेस दुधाचा रेट 4-5 रुपयांनी कमी झालेला असतो. आता उन्हाळ्यात जो रेट दिला आहे तो पावसाळ्यात नाही ना, आणि 100% रेटवर काम करतोय. आता जी सीझन चालू करू आपण नेक्स्ट एक 15-20 दिवसात पाऊस पडल्यानंतर, त्यात बघा आपलं जास्त टार्गेट राहील ₹1,00,000 ते ₹1,50,000 गाय द्यायचा जास्तीत जास्त. आपण ज्या गाय खरेदी करू ना त्या गायींमध्ये 80% गाय त्या रेटच्या असतील, 1,00,000 ते 1,50,000. बऱ्यापैकी म्हणजे काय मिडल क्लास शेतकऱ्याकडे माझी गाय जावी, मध्यम सामान्य शेतकऱ्याकडे गाय जावी हे माझा प्रयत्न आहे. आणि त्याच्यासाठी मी सगळं माझं नेटवर्क आता काम करतंय. आता मी थोडा ब्रेक घेतलाय, म्हणजे ते ब्रेक नंतर लय मोठी बारारी, थोडा दिवस थांबा, सगळं बघायला मिळेल. आता या ब्रेक मध्ये काय काय फायदा झाला? म्हणजे मी ब्रेक मध्ये दादा माझं शारीरिक म्हणजे कसं, आता गोठ्या बाह्या नाही, मानसिक आज 35 दिवस झालं बाह्या नाही, मी स्वतः काम करतोय. आपल्याला पण काम करायची सवय पाहिजे जी पहिल्यापासून आहे. मी स्वतः आम्ही 20-20 गाय सांभाळल्या, काहीच अडचण नाही. गोट्याचं काम चालू आहे, तिकडे प्रॉपर लक्ष देतोय. कोणाची काय क्युरी असली शेतकऱ्याकडे माझ्या व्हिजिट वगैरे होतात, मला वेळ आहे म्हणून होतात. ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या होत्यात. थोडासा मानसिक त्रास कमी झाला असं वाटतंय का? तसं काय नाही. शेवटी कसं होतं माहिती आहे का, आपण लोकांच्या कंपल्सरी बोलण्या चालण्यात असल्यामुळं गाई आपल्या गोट्यात असू द्या नसू द्या, लॉट येणार असू द्या किंवा नसू द्या, जेवढं फोन यायचे तेवढं मला डेली फोन येतात आणि सगळ्यांबरोबर व्यवस्थित आपलं चालू आहे, गायडन्स पण चालू आहे. जी काही लोकांचे प्रॉब्लेम असतात ते आपल्याला विचारतात, जेवढं मला माहिती आहे तेवढं मी त्यांना 100% सांगतो. आता तुम्ही म्हटलं की मागच्या वेळेस म्हटलं की एका गोट्याचं काम चालू आहे तुमच्या दुसऱ्या, तर ते कितपर्यंत कुठपर्यंत आले आता? नाही, काम स्पीड न होईना. आता काय उष्णता जास्त असल्यामुळे कामगारच टिकणार, उन्हामध्ये त्यांना जास्त काम होत नाही. जिथं 8-9 तास काम व्हायला पाहिजे ते 3 तासच काम होते, 3 ते 4 तास. कामगार 1-1.5 तास काम करतात, परत 2-2.5 तासाचा ब्रेक घेतात. उष्णतेमुळे चालणार, त्यामुळे ते काम काय मला वाटत नाही 1-3 महिने पूर्ण होईल अजून म्हणून. प्रोजेक्ट मोठा आहे आपला, काम मोठं आहे. हा 100% ज्यावेळेस प्रोजेक्ट पूर्ण होईल त्यावेळेस सगळ्या प्रकारचे काय बघायला मिळतील एकाच जागेवर. एक थोडक्यात म्हणजे कसं म्हणतं माहिती आहे का, डिमार्ट सारखा मॉल असेल तो, त्या मॉलमध्ये कालवड पण मिळेल, त्यात मिल्क प्रेग्नेंट गाय पण मिळेल, त्यात 1 लाखाची पण गाय मिळेल, 1.5ची पण मिळेल, आणि त्यात 40-45 लिटरची लाईव्ह मिल्किंग करून पण गाय मिळेल. आता पुढच्या लॉट संदर्भात काय सांगाल आणि पुढचं नियोजन आता कसं असणार आहे? पुढचं नियोजन एकच आहे, जोपर्यंत पाऊस पडत नाही, टेम्परेचर डाऊन येत नाही, आपण गाय आणणार नाही. बँगलोरवरून आणणार नाही, मी इथं गाय घेईन. ज्या गाय माझ्याकडनं मागच्या वेळेला गेलेल्या आहेत, आपल्याकडनं खरेदी गेलेले आहेत, किंवा एखाद्यानं घरी ब्रीडवर चांगलं काम केलं, त्याच्याकडे चांगली सिलेक्शनची गाय आहे, त्यांनी ब्रीडवर काम केलेलं, अशी गाय आपण 100% खरेदी करू, काय अडचण नाही.
मी इथं सुद्धा काय खरेदी करतो. असं नाही की आपण बँगलोरच्याच भरोशावर. आता बँगलोरमध्ये 2 नंबर चालू झाले, आपल्याच गाय आपल्याला माघारी येते. ती इथनं मिल्क प्रेग्नेंट गाय बँगलोरला जातात आणि ते बँगलोरवाले आपल्याला विकतात. म्हणजे आपली कुठली आणि त्यांची कुठली हा फरक करणं म्हणजे लय मुश्किल काम झालं या. तिथं सगळं काय झालं, लुटालुटीचा धंदा झाला. आता तुम्हाला प्रॅक्टिकली सांगायचं म्हणलं ना तर एवढं सांगतो की जी गाय महाराष्ट्रात आता 1,10,000 रुपयाला मिळते ना, ती बँगलोरला 2.5 लाखाला घ्यायला लागते. काय बँगलोर म्हणजे असं काही वेगळं नाही की बँगलोरची गाय काय डायरेक्ट ही नाही की एक बँगलोरचं ब्रीड चांगलं आहे, त्या ब्रीडला व्हॅल्यू आहे. पण त्याचा अर्थ ही नाही की 1 रुपयाची वस्तू 1.5 आणि 2 रुपयाला घ्यायची. 1 रुपयाची वस्तू हाऊसपोटी 1.25 रुपयाला एखादा घेऊ शकतो, 2 रुपयाला नाही घेऊ शकत. हे माझं बेसिक मत आहे. आणि ते रेट मी पूर्ण डाऊन करून टाकणार ज्यावेळेस आपण सीझन चालू करू ना नेक्स्ट. गायचं आपल्याकडे 1 लाख ते 1.5 लाखाच्या रेंजमध्ये असतील सगळ्या. 80-90% माल आपण त्या रेंजमध्ये शेतकऱ्यांना देऊ डायरेक्ट, जी शेतकऱ्यांना कम्फर्टेबल आहे. आज शेतकऱ्याची अवस्था अशी की कुठल्या पिकाला रेट नाही, त्यांना पैसे येणार. ऊसाची बिलं अजून झाली नाहीत, कित्येक लोकांकडे माझं पैसे येणं बाकी आहे. त्यांची कारखान्याची बिलं झाली नाहीत, कारण आमच्याच गावातली बिलं आली नाहीत. मला माहिती आहे की आली नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना फोर्स करत नाही की मला आत्ताच पैसे पाहिजेत म्हणून, की थोडं म्हणजे कॉपरेटिव्ह राहावं लागतं. आता तुम्ही मला व्हिडिओच्या शेवटी सांगा की उन्हाळ्यातील नियोजनावर तुम्ही काय सांगाल. जे शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे गायी आहेत, त्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे. गाईचं पाण्याचं प्रमाण जास्त ठेवा, बार्ली वगैरे टाळा, जास्त उष्णतेचं खाद्य चारू नका. आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या गाईचं हिमोग्लोबिन वगैरे चेक करा. तुम्ही रक्तवाढीची औषधं वगैरे द्या, मिनरल चांगल्या प्रमाणात द्या आणि त्यांची काळजी घ्या. जास्त तुम्ही हिटचं खाद्य का चारू नका. ही मका, गरा, बार्ली वगैरे DDGS वगैरे चारताना ही कमी प्रमाणात चारा. मिनरल मिक्सर जास्त द्या. गेला ओला चारा एक 50% मुरगा, वाळला चारा असं मिक्स वैरण द्या. आणि वॉटर इनटेक जास्त यावा, स्वच्छ पाणी त्याला जास्त पाजा. चालेल दादा, धन्यवाद. धन्यवाद.